नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यस यूट्यूब चॅनलवरती। 27 फेब्रुवारी 2026 रोजी आपला इंग्लिशचा पेपर आहे आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये जर तुम्हाला 80 पैकी 80 मार्क्स मिळवायचे असतील तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातील आणि त्यांच्या मित्रांनो तुम्हाला आन्सर देखील सांगणार आहे। तुम्हाला डिटेलमध्ये मित्रांनो पूर्ण जो क्वेश्चन पेपर आहे तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे। चला तर मित्रांनो थोडासा वेळ न घालता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला सेक्शन 1 आहे लँग्वेज स्टडी, टोटल 10 मार्क्ससाठी आपल्या एक्झाम मध्ये आलेला आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो क्वेश्चन 1A डू एज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4 तुम्हाला 8 मार्क्ससाठी विचारले जातात। त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। त्यामध्ये फर्स्ट तुम्ही पाहू शकता LEA, मित्रांनो इथं काय असणार आहे आर असणार आहे आणि मित्रांनो याचा जो मित्रांनो वर्ड तयार होईल तो मित्रांनो लर्न होणार आहे। खूप इझी क्वेश्चन आहे। त्यानंतर सेकंड आहे NI, मित्रांनो इथं काय असणार आहे G असणार आहे आणि मित्रांनो NIGHT नाईट वर्ड तुमचा तयार होणार आहे। त्यानंतर मित्रांनो थर्ड क्वेश्चन असणार आहे MONTH मंथ, मित्रांनो इथं O येणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता HARSH म्हणजे मित्रांनो इथं हार्श होणार आहे। खूप इझी क्वेश्चन आहेत। 4 मित्रांनो तुम्हाला वर्ड तुम्ही इझिली कंप्लीट केले आहेत। फक्त तुम्ही वर्ड्स जे मित्रांनो करेक्ट लेटर्स तुम्हाला टाकायचं होतं ते लेटर्स मित्रांनो तुम्ही इझिली टाकू शकता। त्यानंतर मित्रांनो सेकंड क्वेश्चन आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। लक्षात घ्या मित्रांनो अल्फाबेटिकल ऑर्डर खूप सोपी असते, फक्त तुम्हाला सुरुवातीचं अक्षर पाहायचं असतं, म्हणजे सुरुवातीचं अक्षर कोणतं मित्रांनो अल्फाबेटमध्ये पहिल्यांदा येतं ते तुम्हाला पाहून मित्रांनो तुम्हाला शब्द लावायचे असतात। पाहू शकता तुम्ही मित्रांनो बेल पहिल्यांदा येतं, त्यामुळे मित्रांनो बी जे पहिल्यांदा येतं त्यामुळे मित्रांनो बेल जो शब्द आहे तो पहिल्यांदा येणार। त्यानंतर मित्रांनो त्यानंतर जी येतं त्यामुळे गुळ येणार। त्यानंतर मित्रांनो त्यानंतर यस येतं, त्यानंतर मित्रांनो स्टोरी येणार आणि त्यानंतर लास्टला मित्रांनो वाईड येणार। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला पहिल्याचा आन्सर लिहायचा आहे। त्यानंतर मित्रांनो लायन लॅक लर्न लुक तुम्हाला सांगतो मित्रांनो यामध्ये सर्व जे मित्रांनो आहेत ते मित्रांनो एल पासून स्टार्ट होतात। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सेकंड जे लेटर आहे ते तुम्हाला पाहायचं आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकता यामध्ये ए आहे म्हणजे तुम्हाला हा जो शब्द आहे लॅक शब्द आहे तो पहिल्यांदा येणार। त्यानंतर यामध्ये ई आहे तर मित्रांनो तुमचा लर्न शब्द पहिल्यांदा येणार आणि त्यानंतर मित्रांनो तुमचा आय येतं त्यामुळे मित्रांनो तुमचा लायन शब्द तिसऱ्यांदा आणि मित्रांनो लास्टला तुम्हाला लुक शब्द येणार। अशा प्रकारे मित्रांनो तुमचं ह्याचं आन्सर बनणार आहे। त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंक्च्युएट द फॉलोइंग, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये मित्रांनो तुमचे जे मार्क्स आहेत म्हणजे पंक्च्युएशनल मार्क्स असतात आपले चिन्ह असतात ते यूज करून मित्रांनो तुम्हाला हे जे सेंटेन्स आहेत ते तुम्हाला डबल लिहायचे। तुम्ही पहिल्यांदा पाहू शकता इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तवा। तर म्हणून तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना काय करायचं इज दॅट सो जे आहे ते मित्रांनो तुम्हाला सिंगल कोटमध्ये टाकायचं आहे। सो नंतर मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन मार्क लावायचं आहे आणि मित्रांनो जे मिसेसचं जे एम आहे ते तुम्हाला कॅपिटल काढायचं आहे आणि श्रीवास्तवानंतर मित्रांनो तुम्हाला एक फुल स्टॉप द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो आता सेकंड क्वेश्चन पाहूया शी स्माइल्ड अ बेगर चेंज्ड माय लाईफ। ह्यामध्ये पण मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे पंक्च्युएशन मार्क यूज करून मित्रांनो तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे। तुम्हाला मी सांगतो मित्रांनो शीचं जे मित्रांनो यस आहे ते तुम्हाला कॅपिटल काढायचं आहे बरोबर। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्माइल्ड नंतर मित्रांनो तुम्हाला एक कॉमा द्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो अ बेगरचं मित्रांनो ए तुम्हाला कॅपिटल काढून ते मित्रांनो जे पूर्ण सेंटेन्स आहे ते मित्रांनो तुम्हाला सिंगल कोटमध्ये टाकून मित्रांनो लास्टला फुल स्टॉप द्यायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे दोन क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। खूप इझी क्वेश्चन आहे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता। त्यानंतर मित्रांनो फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड। मित्रांनो तुम्हाला मोठा वर्ड दिलेला आहे ह्याचा यूज करून मित्रांनो तुम्हाला 3 अक्षरी मित्रांनो तुम्हाला 4 शब्द बनवायचे आहेत। लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही यामध्ये काय काय बनवू शकता मित्रांनो पहिला शब्द बनवू शकता नेशन बनवू शकता, त्यानंतर तुम्ही इंटरनेट बनवू शकता, ऑरेंज बनवू शकता, टियर बनवू शकता, नियर बनवू शकता, ट्रेन बनवू शकता, गेट बनवू शकता। मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारे तुम्ही भरपूर वर्ड बनवू शकता। आता मिनिमम मित्रांनो तुम्हाला 4 सांगितलेले आहेत, तुम्ही मित्रांनो 4 बनवलेत, आपण भरपूर बनवलेत, तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता। आता त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल। मित्रांनो तुम्हाला जो एक्झाम्पल आहे ते मित्रांनो काय करायचं आहे हा जो मित्रांनो चाइल्ड शब्द आहे त्याच्या रिलेटेड मित्रांनो तुम्हाला 1 2 3 4 5 मित्रांनो तुम्हाला शब्द लिहायचे आहेत। आता लक्षात घ्या ह्या चाइल्डला रिलेटेड असणारे तुम्हाला वर्ड्स लिहायचे आहेत। तर मित्रांनो फर्स्ट रिलेटेड वर्ड काय असणार मित्रांनो चाइल्डला नॉटी असणार आहे, इनोसंट असू शकतं मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो एनर्जेटिक असू शकतं, स्मॉल तर दिलेलाच आहे, ग्रोविंग असू शकतं। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही भरपूर रिलेटेड वर्ड्स लिहू शकता। तुम्ही मित्रांनो तुम्हाला मी दाखवलेले आहेत, तुम्ही हे जर मित्रांनो लिहिले तर मित्रांनो तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटणार आहेत। त्यानंतर कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड। हा मित्रांनो टेबल शब्द दिलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक वर्ड चेन म्हणजे बनवायची आहे। लक्षात घ्या मित्रांनो ह्याचा जो लास्ट लेटर असतं म्हणजे मित्रांनो ई आहे तर ई वरून तुम्हाला मित्रांनो एक नाउन लिहायचं आहे आणि मित्रांनो तो ईवरून जे नाउन लिहाल त्याचा जो लास्ट लेटर आहे त्यावरून तुम्हाला अजून एक नाउन असे तुम्हाला 4 नाउन लिहायचे आहेत। लक्षात घ्या आपण ईवरून काय लिहू शकतो एलिफंट लिहू शकतो। आता एलिफंटला मित्रांनो डबल टी लास्टला येते तर टी वरून काय लिहू शकतो ट्री लिहू शकतो। त्यानंतर मित्रांनो डबल मित्रांनो त्या ई वरून तुम्ही काय लिहू शकता एग लिहू शकता आणि मित्रांनो त्या ई एक वरून मित्रांनो जी मधून आणि त्या मित्रांनो जी वरून तुम्ही मित्रांनो पुन्हा गार्डन लिहू शकता। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला वर्ड चेन कंप्लीट करायचे। आता त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट आहे मित्रांनो आपलं डू एज डायरेक्टेड मित्रांनो 2 मार्क्ससाठी। मित्रांनो आपल्या लँग्वेज स्टडीच्या सेक्शनमध्ये तुम्ही 8 मार्क मित्रांनो हे क्वेश्चन सॉल्व्ह करून तुम्ही इझिली परफेक्ट करू शकता। आता जो आपल्या 2 मार्ककडे मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला फर्स्ट आहे अटेम्प्ट एनीवन। यामध्ये मित्रांनो मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज इन अ फ्लॅश किंवा मित्रांनो तुम्हाला ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट मिनिंगफुली आय रीड स्टोरीज। मित्रांनो तुम्हाला मी दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करून देणार आहे। पहिला मित्रांनो इन अ फ्लॅशचं मित्रांनो काय आन्सर असणार आहे द थिप रॅन अवे इन अ फ्लॅश वेन ही सॉ
द पोलीस, अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो ह्याचं आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्सेस टू एक्सपांड इट मिनिंगफुली. म्हणजे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आय रीड स्टोरीज आहे ना, त्याच्यापुढे तुम्हाला एक सेंटेन्स टाकून मित्रांनो तुम्हाला एक सेंटेन्स कंप्लीट करायचं. लक्षात घ्या, आय रीड स्टोरीज वेन एव्हर आय हॅव फ्री टाईम, अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर मित्रांनो सेकंड आहे अटेम्प्ट एनीवन. मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ॲड अ प्रफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. 2 वर्ड्स तुम्हाला बनवायचे आहेत. तुम्हाला मित्रांनो एक तर प्रिफिक्स लावायचं आहे किंवा मित्रांनो एक सफिक्स लावायचे आहे. खूप सोपं आहे. उपसर्ग लावायचा आहे किंवा प्रत्यय लावायचा आहे. तुम्ही मित्रांनो इझिली सॉल्व्ह करू शकता. आता मित्रांनो स्टेडी शब्द आहे तर मित्रांनो तुम्ही याला अनस्टेडी करू शकता किंवा मित्रांनो केअर आहे तर मित्रांनो याला केअरलेस करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला स्टेडी आणि मित्रांनो 2 केअर मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. एक तर मित्रांनो तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स लावायचे किंवा तुम्हाला मित्रांनो यापासून सेंटेन्सेस बनवायचे आहेत. मित्रांनो आपण स्टेडीपासून सेंटेन्स बनवूया. द बोट रिमेंड स्टेडी इवन इन द स्ट्रॉंग वाइंड. मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो सेकंड जे आहे आपलं केअर. मित्रांनो त्याचं तुम्हाला मी सेंटेन्स सांगून देतो. स्मिता टूक केअर ऑफ हर लिटल ब्रदर वेन ही वॉज सिक. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे असे 2 सेंटेन्स बनवायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला सेक्शन नंबर 2 टेक्स्च्युअल पॅसेज. टोटल 20 मार्क्ससाठी मी तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन 2A रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 10 मार्क्ससाठी. म्हणजे तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे आणि तुम्हाला ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायच्या 10 मार्क्ससाठी. त्यामध्ये A1 आहे राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. आता लक्षात घ्या ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला 4 दिलेले आहेत. आता लक्षात घ्या तुम्हाला जो खाली पॅसेज पाहायला भेटत आहे यावरती मित्रांनो ते क्वेश्चन्स असणार आहेत. हा 2 मित्रांनो पॅसेज तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला मी पॅसेज दाखवतो. तुम्ही मित्रांनो व्यवस्थित तुम्ही हा पॅसेज वाचून घेऊ शकता. मी जास्त मित्रांनो एक्सप्लेन करत बसत नाही किंवा तुम्ही हा पॅसेज रीड करत बसत नाही कारण मित्रांनो पूर्णपणे टाइमपास होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा जो मित्रांनो पॅसेज आहे तो मित्रांनो स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्लो करा आणि एकदा तुम्ही रीड करून घ्या. आता लक्षात घ्या आपण डायरेक्टली ट्रू ऑर फॉल्सच्या क्वेश्चनकडे जाऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला द ओल्ड सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. मित्रांनो हे जे सेंटेन्स आहे ते मित्रांनो फॉल्स आहे. मित्रांनो जो सेकंड आहे द सी वॉज व्हेरी एक्सपान्सिव्ह. हे मित्रांनो ट्रू सेंटेन्स आहे. त्यानंतर मित्रांनो हिज फादर अँड मदर हॅड नॉट कम अराउंड हिम. मित्रांनो हे फॉल्स सेंटेन्स आहे. आणि त्यानंतर मित्रांनो ही अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स. मित्रांनो हे ट्रू सेंटेन्स आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे ट्रू ऑर फॉल्स क्वेश्चन सोडवायचे. आता जाऊयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. तुम्हाला काय करायचं मित्रांनो कंप्लीट द फॉलोइंग वेब. मित्रांनो वेब डायग्राम तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. द यंग सीगल मित्रांनो हे कुठून असणार आहे हे पण मित्रांनो ह्या पॅसेजमधूनच असणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला पॅसेज व्यवस्थित वाचायचं आहे. मित्रांनो स्लेप्ट नंतर तुम्हाला काय लिहायचं आहे स्लेप्ट ॲट नाईट. बेंट हिज हेड फेल्ड टू मस्टर अप करेज. त्यानंतर मित्रांनो रॅन अवे बॅक टू द लिटल होल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जी वेब डायग्राम आहे ती कंप्लीट करायची आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो मॅच द सिनोनिम्स. मित्रांनो खूप इझी क्वेश्चन असतो. सिनोनिम्स म्हणजे मित्रांनो तुम्हाला समानार्थी शब्द मित्रांनो तुम्हाला जुळवायचे असतात. मित्रांनो त्यामध्ये पहिला एक ग्रुप पाहू शकता लेज, श्रिली, ब्रिंक आणि अपब्रेडिंग. आणि मित्रांनो इकडे तुम्ही स्कोल्डिंग, नॅरो, हॉरिझॉन्टल शेप, इन अ लाऊड व्हॉइस, द एज ऑफ स्टिप्स प्लेस. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो याचे तुम्ही आन्सर तुम्ही पाहू शकता. तुम्हाला आन्सर मी डायरेक्टली तुमचा जो टेबल आहे तो तुम्हाला आहे. लेजला आहे मित्रांनो नॅरो हॉरिझॉन्टल शेप. त्यानंतर श्रीला आहे मित्रांनो इन अ लाऊड व्हॉइस. ब्रिंकसाठी आहे मित्रांनो द एज ऑफ अ स्टिप प्लेस. आणि त्यानंतर अपब्रेडिंगसाठी आहे मित्रांनो स्कोल्डिंग. अशा प्रकारे मित्रांनो हे सिनोनिम्स आहेत. मित्रांनो हे जे सिनोनिम्स आहेत ते सुद्धा पॅसेजमधूनच आहेत. लक्षात घ्या मित्रांनो थोडेसे हार्ड आहेत परंतु मित्रांनो सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर मित्रांनो आहे डू ॲज डायरेक्टेड. मित्रांनो A4 मित्रांनो हा ग्रामरचा टॉपिक आहे. लक्षात घ्या मित्रांनो ग्रामरचे भरपूर क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. आता लक्षात घ्या ग्रामर तुम्हाला परफेक्ट करावं लागणार आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड. आयडेंटिफाय द टेन्स. मित्रांनो तुम्हाला याचं टेन्स ओळखायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो हे जे सेंटेन्स आहे ते पास्ट परफेक्ट टेन्सचं आहे. खूप इझी आहे. तुम्ही जर टेन्सचा अभ्यास केला असेल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर आहे मित्रांनो हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड हिम. तुम्हाला काय करायचं आहे यूज नॉट ओनली बट ऑल्सो. सर्वात जास्त विचारण्यात जाणारा क्वेश्चन नॉट ओनली बट ऑल्सो लावून तुम्हाला मित्रांनो सेंटेन्स बनवायला लावतात. लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला काय करायचं कशा प्रकारे सेंटेन्स बनवायचं नॉट ओनली हिज फादर बट ऑल्सो हिज मदर हॅड कम अराउंड हिम. आता लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतर खूप इझी क्वेश्चन होते मित्रांनो हे 2 ग्रामरचे. त्यानंतर मित्रांनो आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो A5 पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असतो. मित्रांनो यामध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठी हाऊ डू युअर पॅरेंट्स हेल्प यू इन युअर स्टडी. लक्षात घ्या मित्रांनो तुमचे पॅरेंट्स तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये कशा प्रकारे मदत करतात हे तुम्हाला तुमच्या मनानेच मित्रांनो आन्सर लिहायचं आहे. मित्रांनो तुम्ही इथं काही लिहिलं तरी चालतं म्हणजे तुमचं मत असतं त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तरी देखील मित्रांनो तुम्हाला कशा प्रकारे आन्सर लिहायचं आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मी तुम्हाला एक एक्झाम्पल कशा प्रकारे म्हणजे एक्झाम्पल आन्सर एक डेमो आन्सर तुम्हाला मी दाखवत आहे. तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. तुम्हाला मी वाचत बसत नाही तुमचा टाइमपास होऊन जाईल. त्यासाठी डायरेक्टली आपण मित्रांनो जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. एकूण 10 मार्क्ससाठी म्हणजे अजून एक पॅसेज आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला ॲक्टिव्हिटीज विचारलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे B1 फिल इन द ब्लँक्स. मित्रांनो तुम्हाला फिल इन द ब्लँक्स 4 दिलेले आहेत. लक्षात घ्या मित्रांनो हे पण पॅसेजवरती असणार आहे. हा जो पॅसेज आहे तुम्हाला व्यवस्थित पाहायचा आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा तुम्ही व्यवस्थित वाचू शकता. मी एकदा वाचून दाखवतो. 20 years ago in the foothills of the Himalayas I met a small skinny child laborer. He asked me is the world so poor that it cannot give me a toy and a book instead of forcing me to take a gun or a tool.
I met with a Sudanese child soldier. He was kidnapped by an extremist militia. As his first training lesson, he was forced to kill his friends and family. He asked me, "What is my fault?" Friends, all the great religious teach us to care for our children. Jesus said, let the children come to me. Do not hinder them, for the kingdom of gold belongs to them. The Holy Quran says, kill not your children because of poverty. Friends, there is no greater violence than to deny the dreams of our children. Therefore, I refuse to accept that all temples and mosques and churches and prayer houses have no place for the dreams of our children. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा मी व्यवस्थित तुम्हाला जो पॅराग्राफ आहे तो वाचून दाखवला, एक पॅसेज वाचून दाखवलेला आहे. त्यामध्ये फर्स्ट आपला फिल इन द ब्लँक्स आहे. द स्पीकर मेट विथ डॅश डॅश. आता स्पीकर कोणाला भेटलेला आहे? सुदानीज चाइल्ड सोल्जर. तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला दिलेला आहे, आय मेट विथ सुदानीज चाइल्ड सोल्जर अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो सेकंड आहे, डोंट किल युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी. आता लक्षात घ्या मित्र, तुम्हाला इथं दाखवलेलं आहे, ह्या मित्र तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही आता मी वाचलेलं तुम्ही पाहू शकता. डोंट किल युअर चिल्ड्रन इथं तुम्हाला दिलेलं आहे कुठेतरी, बिकॉज ऑफ पॉवर्टी तुम्ही पाहू शकता, इथं पाहू शकता. नॉट युअर चिल्ड्रन बिकॉज ऑफ पॉवर्टी अशा प्रकारे तुम्हाला पॅसेजमध्ये आन्सर दिलेला आहे. त्यानंतर द चाइल्ड लेबरर वॉज व्हेरी स्मॉल अँड स्किनी हे पण तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो, ऑल द ग्रेट रिलिजियस टीच अस टू डॅश डॅश फॉर आवर चिल्ड्रन. ह्यामध्ये तुम्हाला काय मित्रांनो, अस टू केअर फॉर आवर चिल्ड्रन हे मित्रांनो आन्सर असणार. मित्रांनो तुम्हाला चारही फिल इन द ब्लँकचे आन्सर मित्रांनो तुम्हाला मी पॅसेजमधून तुम्हाला मी दाखवलेले आहेत आणि तुम्हाला मी सांगितलं आहे. तर आपल्या नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, अकॉर्डिंग टू द नॅरेटर व्हॉट इज द व्हायलन्स अँड व्हॉट डज ही रिफ्यूज टू ॲक्सेप्ट. म्हणजे अकॉर्डिंग टू नॅरेटर ह्या पॅसेजनुसार मित्रांनो, नॅरेटरनुसार मित्रांनो तुम्हाला काय आहे व्हायलन्स आणि ते का रिफ्यूज करत आहेत आणि ॲक्सेप्ट करण्यासाठी का रिफ्यूज करत आहेत, अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे मित्रांनो. लक्षात घ्यायचा आन्सर कशा प्रकारे असणार आहे. द ग्रेटेस्ट ॲक्ट्स ऑफ ॲग्रेशन अकॉर्डिंग टू द नॅरेटर इज टू डेनी द चिल्ड्रन्स देअर ड्रीम्स. ही रिजेक्ट्स द आयडिया दॅट चिल्ड्रन्स ड्रीम हॅव टू नो प्लेस इन एनी टेम्पल, मॉस्क्यू, चर्च ऑर साईट ऑफ वॉरशिप. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचं आन्सर लिहायचं आहे. तुम्हाला मी आन्सर दाखवलेला आहे, थोडासा हार्ड क्वेश्चन आहे परंतु तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे B3, राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स युज्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स. आता लक्षात घ्या, तुम्हाला फर्स्ट काय मित्रांनो, मिलिशिया, एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया, रिलिजियस, ग्रेट रिलिजियस, ट्रेनिंग, फर्स्ट ट्रेनिंग आणि मित्रांनो व्हायलन्स, ग्रेटर व्हायलन्स अशा प्रकारे मित्रांनो हे नाउन्सला मित्रांनो डिस्क्राईब करणारे मित्रांनो वर्ड्स या पॅसेजमध्ये दिलेले आहेत, ते तुम्हाला लिहायचे मित्रांनो. इझी क्वेश्चन आहेत. त्यानंतर मित्रांनो B4 आहे मित्रांनो आपला डू ॲज डायरेक्टेड. मित्रांनो तुम्हाला यामध्ये द वर्ल्ड इज व्हेरी पुअर, तुम्हाला हे जे सेंटेन्स आहे ते एक्सक्लेमेटरी बनवायचं आहे, म्हणजे तुम्हाला एक्सक्लेमेटरी यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, इझिली तुम्ही कन्वर्ट करू शकता. कसं करू शकता, हाऊ पुअर द वर्ल्ड इज आणि तुम्हाला लास्टला मित्रांनो एक्सक्लेमेशन मार्क लावायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर ही वॉज किडनॅप्ड बाय ॲन एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया, चूज द करेक्ट ॲक्टिव्ह वॉइस ऑफ इट. मित्रांनो तुम्हाला इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो एक करेक्ट जे ऑप्शन आहे तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो, ॲन एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया किडनॅप्ड हिम. म्हणजे मित्रांनो तुम्हाला पाहू शकता, हा जो फर्स्ट ऑप्शन आहे ॲन एक्स्ट्रीमिस्ट मिलिशिया किडनॅप्ड हिम, हा मित्रांनो त्याचा आन्सर असणार आहे. तर त्यानंतर मित्रांनो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे, व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट चाइल्ड लेबर. म्हणजे मित्रांनो तुमचं ओपिनियन लिहायचं आहे चाइल्ड लेबर रिलेटेड, म्हणजे चाइल्ड लेबर रिलेटेड तुमचं म्हणणं काय आहे ते तुम्हाला लिहायचं. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे, 2 मार्क्स हातातले आहेत, तुम्ही काही लिहिलं तरी चालतं. तुम्हाला डेमो आन्सर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. त्यानंतर जाऊयात आपल्या सेक्शन नंबर 3 पोएट्री सेक्शनकडे. एकूण टोटल 10 मार्क्ससाठी मित्रांनो तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो. क्वेश्चन 3 आहे, रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज 5 मार्क्ससाठी. त्यामध्ये पहिलं आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस आणि मित्रांनो तुम्हाला यामध्ये 4 जे सेंटेन्सेस दिलेले आहेत तुम्हाला कंप्लीट करायचे. मित्रांनो तुम्हाला एक पोएम दिलेला आहे, ओ कॅप्टन माय कॅप्टन ही पोएम आहे, तुम्ही रीड वगैरे केली असेल त्यामध्ये मित्रांनो थोडासा स्टांजा तुम्हाला दिलेला आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थित ही पोएम रीड करायची. डायरेक्टली मित्रांनो तुम्हाला मी क्वेश्चनचे आन्सर सांगून देतो. द शिप हॅज वेदर्ड एवढी रॅक. त्यानंतर मित्रांनो सेकंड आहे, ऑल द पीपल वेअर एक्झुल्टिंग. त्यानंतर आहे थर्ड, द कॅप्टन लाईज ऑन द डेक. त्यानंतर फोर्थ आहे, द कॅप्टन हॅज फॉलेन कोल्ड अँड डेड. त्यानंतर मित्रांनो आपण आता एक क्वेश्चन तुम्हाला मी आन्सर सांगितलेलं आहे. त्यानंतर जाऊयात आपल्या नेक्स्ट A2, मॅच द रेफरन्सेस विथ देअर सिम्बॉल्स. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जे रेफरन्सेस आहेत ते सिम्बॉलनुसार तुम्हाला लावायचे आहेत, मॅच करायचे आहेत. पाहू शकता मित्रांनो, A ग्रुप आहे द शिप, द फिअरफुल, द बेल्स आणि द कॅप्टन. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला B मध्ये आहे द प्रेसिडेंट ऑफ USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, द डेथली सिव्हिल वॉर सेलिब्रेटिंग विक्ट्री. अशा प्रकारे आता मित्रांनो द शिपचं जे आन्सर असणार आहे ते मित्रांनो असणार आहे, द शिपचं जे आन्सर आहे ते मित्रांनो आहे द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. द फिअरफुलचं आहे मित्रांनो द डेथली सिव्हिल वॉर, द बेल्सचं आहे मित्रांनो सेलिब्रेटिंग विक्ट्री, कॅप्टनचं आहे मित्रांनो द प्रेसिडेंट ऑफ USA. अशा प्रकारे मित्रांनो तुमचे हे आन्सर असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो A3 क्वेश्चन आहे, राईट 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. म्हणजे मित्रांनो या पोएममधून तुम्हाला 2 पेअर्स शोधायचे जे मित्रांनो जे रायमिंग वर्ड्सचे आहेत. आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मी डायरेक्टली दाखवतो. डन, ओन, रेड, डेड, हेड,
डेड अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे जे रायमिंग वर्डचे जे पेअर आहेत तुम्हाला लिहायचे आहेत. मित्रांनो भरपूर रायमिंग वर्डचे पेअर मित्रांनो पोएममध्ये अवेलेबल असतील, परंतु तुम्हाला हे 3 जरी लिहिले तर मित्रांनो इनफ आहेत. आता लक्षात ठेवा आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आपल्या ॲप्रिशिएशन ऑफ पोएम, खूप इम्पॉर्टंट 5 मार्कचा क्वेश्चन आहे. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स बिलो. आता लक्षात घ्या, तुम्हाला मी पहिल्यांदा पॉईंट्स दाखवतो, तुम्ही पॉईंट्स पाहू शकता. टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि थीम ऑब्लिक सेंट्रल आयडिया. तर लक्षात घ्या, जो पोएटचं नाव आहे ते मित्रांनो इथे दिलेलं असतं. पॅब्लो नेरुडा हा मित्रांनो पोएट आहेत आणि मित्रांनो टायटल काय असणार आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो. टायटल आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, हे मित्रांनो टायटल आहे. म्हणजे मित्रांनो तुमच्या टायटलचे हाफ मार्क, पोएटचे हाफ मार्क कन्फर्म झाले आहेत. आता राहतो फक्त मित्रांनो आपल्या रायमिंग स्कीमचा विषय. आता मित्रांनो तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिलं तर मित्रांनो ही जी पोएम आहे त्याला मित्रांनो रायमिंग स्कीम नाही आहे. मी तुम्हाला काय लिहायचं आहे, द पोएम डज नॉट हॅव अ राईम स्कीम, इट इज रिटन इन अ फ्री वर्स फॉर्मॅट, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो फिगर ऑफ स्पीच, फिगर ऑफ स्पीच भरपूर आहेत. ॲनिथेसिस आहे, कॉन्सोनन्स आहे, हायपरबोल आहे, मेटाफोर आहे, रिपिटेशन आहे मित्रांनो आणि टोटोलॉजी. अशा प्रकारे मित्रांनो भरपूर तुमचे फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेंट्रल आयडिया पण मी स्क्रीनवरती दाखवत आहे. तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो या पोएमचं जे ॲप्रिशिएशन आहे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट मित्रांनो सेक्शन आहे आपला आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. टोटल 15 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो. क्वेश्चन 4A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. टोटल 10 मार्क्ससाठी येतात. लक्षात घ्या मित्रांनो, त्यामध्ये A1 आहे फिल इन द ब्लँक्स, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 4 फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. आता लक्षात घ्या, हे कुठून असणार आहेत मित्रांनो, तुमच्या नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमधून असणार आहेत. पहिल्यांदा आपण नॉन टेक्स्च्युअल पॅसेज एकदा वाचून काढूया. हा जो पॅसेज आहे तुम्ही पाहू शकता. As the clock ticked 1:38 a.m., the control room controller made the announcement of the start of final descent. As the lander raced down the trajectory, the scientists started clapping. Over 60 students and selected from across the country and some invited from Bhutan who were sitting behind the control room joined the cheering crowd. Even the PM started clapping. There was a celebrity mood all over the ISRO complex. It seemed India would become the first to land on Moon's south pole. Suddenly the green line denoting Vikram on the screen started deviating from the path, and at exactly 1:51, 30 minutes after the start of the final descent, the green line stopped moving. The celebration stopped. ISRO chip K7 broke the bad news at 2:16 a.m. The ISRO chip's announcement plunged the whole country into state of gloom. PM then entered the control room and consoled the scientists. अशा प्रकारे मित्रांनो तुमचा अनसीन पॅसेज आहे. यावरती तुम्हाला मित्रांनो फिल इन द ब्लँक्स त्याच्यात फर्स्ट फिल इन द ब्लँक्स असणार मित्रांनो ओव्हर डॅश डॅश स्टुडंट सिलेक्टेड फ्रॉम अक्रॉस द कंट्री. याचा आन्सर असणार आहे ओव्हर 60 स्टुडंट्स. त्यानंतर मित्रांनो डॅश डॅश अनाउन्समेंट्स प्लंगड विथ द होल कंट्री. लक्षात घ्यायचं आन्सर असणार आहे द इस्रो चिप्स. आणि त्यानंतर मित्रांनो असणार आहे द देअर ऑज डॅश डॅश मूड ऑल ओव्हर द इस्रो कॉम्प्लेक्स. देअर ऑज सेलिब्रिटी मूड. त्यानंतर मित्रांनो लास्ट असणार आहे K7 इज द नेम ऑफ द इस्रो चिप. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला फिल इन द ब्लँक्स आन्सर लिहायच्यात. तुमचे 2 मार्क्स फिक्स होऊन जातील. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला कंप्लीट द फॉलोइंग टेबल विथ डिस्क्रायबिंग इव्हेंट्स. टाईम आणि इव्हेंट्स मित्रांनो तुम्हाला पॅसेजमध्ये टाईम आणि इव्हेंट्स दिलेले आहेत. 1:38 AM ला काय झालं, 1:51 AM ला काय झालं, 2:16 AM ला काय झालं आणि PMची एंट्री कधी झालं. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे जे इव्हेंट्स आहेत दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला डायरेक्टली टेबल आन्सरचा टेबल दाखवत आहे. 1:38 ला द कंट्रोल रूम कंट्रोलर मेड द अनाउन्समेंट ऑफ द स्टार्ट ऑफ फायनल डिसेंट. 1:51 ला द ग्रीन लाईट डिनोटिंग विक्रम स्टॉप्ड मुव्हिंग. त्यानंतर 2:16 ला मित्रांनो इस्रो चिप K7 ब्रोक द बॅड न्यूज. PMची एंट्री PM एंटर्ड द कंट्रोल रूम अँड कन्सोल्ड द सायंटिस्ट. त्यानंतर मित्रांनो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला फाइंड फ्रॉम द पॅसेज द अँटोनिम्स ऑफ एंडेड, रिजेक्टेड, लास्ट आणि बेगन. या 4 शब्दांचे तुम्हाला अँटोनिम्स मित्रांनो तुम्हाला पॅसेजमधून शोधायचे आहेत. मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, एंडेडला काय असणार आहे स्टार्टेड असणार आहे, रिजेक्टेडला असणार आहे सिलेक्टेड आणि मित्रांनो लास्टला असणार आहे फर्स्ट आणि मित्रांनो बिगॅनला असणार आहे स्टॉप्ड. अशा प्रकारे तुम्हाला ह्याचे मित्रांनो आन्सर लिहायचे. खूप इझी क्वेश्चन आहे. तुमचे 2 मार्क्स दिली फिक्स होऊन जातील. त्यानंतर मित्रांनो डू ॲज डायरेक्टेड. मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला ग्रामरचे क्वेश्चन आहेत. द लँडर रेस्ड डाऊन द ट्रॅजेक्टरी. ॲड अ क्वेश्चन टॅग. तुम्हाला क्वेश्चन टॅग खूप इम्पॉर्टंट आहे. खूप मित्रांनो क्वेश्चन पेपरमध्ये हा विचारला जातो. क्वेश्चन टॅग तुम्हाला लावायचा असतो मित्रांनो. त्यानंतर तुम्ही याचा आन्सर पाहू शकता. द लँडर रेस्ड डाऊन द ट्रॅजेक्टरी डिडंट इट. अशा प्रकारे तुम्हाला लास्टला क्वेश्चन मार्क लावायचं आहे. हे याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो द PM स्टार्टेड क्लॅपिंग. टर्न इट इन टू सिम्पल फ्युचर टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये तुम्हाला सेंटेन्स कन्वर्ट करायचं. याचा आन्सर असणार आहे याचा आन्सर आहे द PM विल स्टार्ट क्लॅपिंग. अशा प्रकारे त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर जातो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे A5. ॲज अ स्टुडंट व्हॉट डू यू फील अबाउट द मिशन चंद्रयान 2. म्हणजे चंद्रयान 2 मिशनबद्दल तुमचं मत काय आहे तुम्हाला लिहायचं आहे. हा मित्रांनो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. इझिली तुम्ही 2 मार्क्स स्कोर करू शकता. डेमो आन्सर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. त्यानंतर मित्रांनो समरी रायटिंगचं क्वेश्चन आहे. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट समरी ऑफ इट. सगेस्ट सुटेबल टायटल टू द समरी. 5 मार्क्ससाठी. आता लक्षात घ्या मित्रांनो
मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो, हे जो मित्रांनो पॅसेज आहे, हा पॅसेज मित्रांनो त्यावर तुम्हाला समरी लिहायची. हा पॅसेज तुम्ही व्यवस्थित वाचला असेल बरोबर, त्यानंतर तुम्हाला समरी लिहायची, तुम्हाला त्याला टायटल द्यायचे. तुम्हाला मी समरी स्क्रीनवरती दाखवत आहे. तुम्हाला काय त्याला टायटल काय दिलेलं आहे, द फायनल मुवमेंट्स ऑफ चंद्रयान 2. आणि मित्रांनो तुम्ही समरी व्यवस्थित वाचू शकता. सेलिब्रेशन्स ब्रोक आउट ॲट इस्रो व्हेन विक्रम्स फायनल डिसेंट स्टार्टेड ॲट 1:38 AM बट ॲट 1:51 AM द ग्रीन लाईन दॅट शोड विक्रम्स रूट वेंट of course and came to stop. The failure was reported by ISRO chief KC1 at 2:16 AM which disappointed the entire country. अशा प्रकारे तुम्हाला समरी रायटिंग करायचं आहे. आता लक्षात घ्या, समरी रायटिंग कशा प्रकारे करायचं जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत. तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर मित्रांनो तुमच्या समरी रायटिंगचे ऑल डाऊट्स क्लिअर होतील आणि तुम्ही समरी रायटिंगमध्ये 5 मार्क्स जली स्कोर करू शकता. त्यानंतर जात आपल्या सेक्शन 5 रायटिंग स्किलच्या सेक्शनकडे. टोटल 20 मार्क्ससाठी आपल्याला एक्झाममध्ये विचारला जातो. क्वेश्चन 5A त्यामध्ये आहे लेटर रायटिंग. लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचं. टोटल 5 मार्क्ससाठी तुम्हाला मित्रांनो काय आहे, सपोज यू आर पांडुरंग ऑब्लिक अंजली चव्हाण, रीड द ॲडव्हर्टाइजमेंट गिवन बिलो अँड अटेम्प्ट एनी वन ऑफ लेटर्स. मित्रांनो तुम्हाला फॉर्मल लेटर अटेम्प्ट करायचे. फॉर्मल लेटरमध्ये भरपूर मार्क्स भेटतात कारण मित्रांनो याला फॉर्मॅट असतो. जर मित्रांनो तुम्ही फॉर्मॅट असल्याचं फॉर्मल लेटर जर अटेम्प्ट केलं तर मित्रांनो तुम्ही चांगले मार्क्स स्कोर करू शकता. लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट, राईट टू ऑर्गनायझर आर्यन मंगोले इन्फॉर्मिंग हिम दॅट यू आर इंटरेस्टेड इन टू जॉईनिंग कॅम्प. म्हणजे कॅम्प आहे त्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहे जॉईन करण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला लेटर यायचे. तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट खाली दिलेले, तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट पाहू शकता. जॉईन विंटर कॅम्प ऑर्गनाइज्ड बाय मिस्टर RR मंगोले, पूर्वा कॉलनी नांदेड. ड्युरेशन दिलेलं आहे, फीस दिलेलं आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत आणि त्यानंतर कराटे, योगा, आर्ट अँड क्राफ्ट, ट्री प्लांटेशन, क्लीन लाईन्स, ड्राईव्ह अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो दिलेले आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, ॲडव्हर्टाइजचा मित्रांनो आधार घेऊन मित्रांनो तुम्हाला लेटर रायटिंग करायचं. तुम्हाला मी डायरेक्टली स्क्रीनवरती लेटर रायटिंग दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता अंजली चव्हाण 458 आंबेडकर रोड नांदेड. तर मित्रांनो सेंडरचा ॲड्रेस झाला. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 15 नोव्हेंबर 2022 मित्रांनो डेट झाली. त्यानंतर मित्रांनो 2 लिहून तुम्हाला रिसिव्हरचा ॲड्रेस लिहायचा आहे. त्यानंतर एक लाईन सोडून तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा आहे. त्यानंतर रिस्पेक्टेड सर लिहून मित्रांनो तुम्हाला मेन बॉडी लिहून मित्रांनो तुम्हाला एंडिंग करायचं आहे. कशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला फॉर्मॅट करा जो माहीत असेल कशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो लेटर रायटिंग करायचे त्यावरती डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची मित्रांनो जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यावरती क्लिक करा. लेटर रायटिंग तुम्ही मित्रांनो इझिली त्यामध्ये 5 मार्क्स स्कोर करू शकता. त्यानंतर जर आपल्या बीमध्ये B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग 5 मार्क्ससाठी डायलॉग रायटिंग. मित्रांनो तुम्ही डायलॉग रायटिंग पाहू शकता. मित्रांनो लक्षात घ्या, त्यामध्ये पहिला आहे मित्रांनो प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि त्यापासून तुम्हाला एक डायलॉग मित्रांनो तयार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, हे सिक्वेन्समध्ये नाही आहेत, तुम्हाला फक्त सिक्वेन्समध्ये लावायचे आहेत. 1 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जातो. आता सिक्वेन्स कशा प्रकारे असू शकतो तुम्हाला दाखवतो. सिक्वेन्स असणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो. जे पहिलं आहे, व्हॉट डिड यू लर्न ड्युरिंग समर वेकेशन. हे जे वाक्य आहे ते तुम्हाला पहिल्यांदा घ्यायचं आहे. आता मित्रांनो ह्याचं आन्सर काय असणार आहे, स्विमिंग. म्हणजे हे पहिल्यांदा झाले, त्यानंतर दुसऱ्यांदा मित्रांनो हे वाक्य असणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिसऱ्यांदा वाक्य असणार आहे व्हाय डिड यू लर्न इट आणि त्यानंतर असणार आहे मित्रांनो याचं जे आन्सर. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो सिक्वेन्समध्ये लावून मित्रांनो तुम्हाला हे जम्बल्ड सेंटेन्सपासून मित्रांनो तुम्हाला डायलॉग बनवायचा आहे. त्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. त्यामध्ये ए आहे मित्रांनो वेअर डिड यू गो फॉर पिकनिक. त्यानंतर तुम्हाला बी मित्रांनो ब्लँक दिलेला आहे. ए आहे पुन्हा मित्रांनो व्हॉट डिड यू सी द एअर आणि त्यानंतर तुम्हाला बी पुन्हा एकदा ब्लँक दिलेला आहे. तर तुम्हाला मी याचे आन्सर दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता बीचा आन्सर असणार आहे वी विजिटेड द लोकल झू. त्यानंतर मित्रांनो बी अजून एक खालचं बीचा आन्सर असणार आहे वी ऑब्झर्व्ड सेव्हरल क्रिएचर्स इन्क्लुडिंग लायन्स, टायगर्स अँड एलिफंट्स. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्याचा मित्रांनो जो डायलॉग आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो राईट अ डायलॉग ऑन सेंड ऑफ फंक्शन ऑफ 10th स्टँडर्ड स्टुडंट्स बिटवीन यू अँड युअर फ्रेंड मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. मित्रांनो याचं पण तुम्हाला मी डायलॉग जे आहे तो तुम्हाला डायरेक्टली स्क्रीनवरती दाखवत आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, डायलॉग रायटिंग मित्रांनो ऑल जे मित्रांनो रायटिंग स्किलचे जे टॉपिक्स आहेत त्यावरती 1 शॉट लेक्चर बनवलेलं आहे. फक्त मित्रांनो 10 मिनिटाचं लेक्चर आहे. ते 10 मिनिटाचं लेक्चर पहा मित्रांनो तुम्ही 20 मार्क जे मित्रांनो आपल्या रायटिंग स्किलचे तुम्ही परफेक्ट करू शकता, इझिली परफेक्ट करू शकता. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी डिटेलमध्ये समजून सांगितलं तुम्हाला कशा प्रकारे सर्व गोष्टी करायच्या. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला B2 म्हणजे ड्राफ्टिंग स्पीच असते. मित्रांनो लक्षात घ्या, ड्राफ्टिंग स्पीचचा तुम्ही क्वेश्चन तुम्ही सोडवू नका कारण मित्रांनो लक्षात घ्या मध्ये मार्क्स मिळवणं खूप कठीण आहे. तुम्ही मित्रांनो ड्राफ्टिंग स्पीच सोडण्यापेक्षा मित्रांनो तुम्ही डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन सोडवायचा आहे. तुम्हाला हे मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर जर आपल्या नेक्स्ट क्वेश्चन काय क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग नॉन वर्बल टू वर्बल. म्हणजे तुम्हाला एक मित्रांनो टेबल दिलेला आहे आणि यापासून तुम्हाला एक पॅराग्राफ बनवायचा आहे किंवा एक पॅसेज बनवायचा आहे. माझं समजतं मित्रांनो तुम्हाला हे सोडवायचं नाही आहे. तुम्हाला काय सोडवायचं आहे मित्रांनो, तुम्हाला सोडवायचं आहे वर्बल टू नॉन वर्बल. म्हणजे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, रीड द इन्फॉर्मेशन गिवन बिलो अँड रिप्रेझेंट इट इन द फॉर्म ऑफ अ ट्री डायग्राम, गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. लक्षात घ्या, तुम्हाला मित्रांनो एक पॅसेज दिलेला आहे आणि तुम्हाला मित्रांनो याचं ट्री डायग्राममध्ये तुम्हाला मित्रांनो कन्वर्जन करायचं आहे. आता हे जो पॅसेज आहे तुम्ही मित्रांनो व्यवस्थित पाहू शकता, स्क्रीनशॉट मारू शकता किंवा वाचू शकता. मित्रांनो लक्षात घ्या, स्क्रीनशॉट मारा किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही आता वाचून घ्या आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली आन्सर मी तुम्हाला दाखवते. ह्याची जी ट्री डायग्राम आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी कशा प्रकारे बनवलेलं आहे. वरती हेडिंगला दिलेलं आहे इंडियन ज्युडिशरी आणि त्याच्याखाली मित्रांनो तुम्हाला 3 मित्रांनो बॉक्सेस बनवले आहेत आणि त्याच्याखाली पुन्हा ह्या इकडून मित्रांनो 3 बॉक्सेस आणि खाली मित्रांनो लास्टला 2 बॉक्सेस. अशा प्रकारे ट्री डायग्राम बनवलेली आहे. त्यानंतर जातो आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे एक्सपांड द थीम. त्यामध्ये आहे B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग 5 मार्क्ससाठी. त्यामध्ये B1 आहे न्यूज रिपोर्ट, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स.
10 पॅसेंजर्स किल्ड इन ॲक्सिडेंट, हेडलाईन, डेटलाईन, लीड लाईन आणि बॉडी ऑफ द रिपोर्ट. किंवा तुम्हाला मित्रांनो डेव्हलप स्टोरी. माझं असं मत आहे तुम्हाला स्टोरी डेव्हलप करायची नाही आहे, तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे. आता लक्षात घ्या, न्यूज रिपोर्ट म्हणजे तो पण मित्र तुम्ही वन शॉट लेक्चरमध्ये पहा, तुम्हाला समजून जाईल कशा प्रकारे न्यूज रिपोर्ट रायटिंग करायचं असतं. आणि तो सुद्धा मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे, आन्सरसुद्धा दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो जातं आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट मित्रांनो सेक्शन आहे आपला सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट 5 मार्क्ससाठी. क्वेश्चन 7 आहे मित्रांनो त्याचं ट्रान्सलेशन 5 मार्क्ससाठी. मित्रांनो लक्षात घ्या, त्यामध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 4. मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, 6 वर्ड दिलेले आहेत. हे 6 वर्ड मित्रांनो तुम्हाला मराठी भाषेमध्ये लिहायचे आहेत. खूप इझी आहे. यामध्ये फर्स्ट वर्ड आहे डिसिजन. मित्रांनो डिसिजनचा मित्रांनो अर्थ आहे मित्रांनो मराठी अर्थ आहे निर्णय. त्यानंतर एरिया आहे मित्रांनो क्षेत्र. इंटेन्शन आहे मित्रांनो हेतू. विलेज आहे गाव. कंप्लेंट आहे मित्रांनो तक्रार. आणि लेग आहे मित्रांनो पाय. आणि त्यानंतर मित्रांनो ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 2. आय लाईक टू रीड बुक्स म्हणजे मला पुस्तक वाचायला आवडतात. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे. त्यानंतर मित्रांनो गेट अप अर्ली इन द मॉर्निंग सकाळी लवकर उठा. त्यानंतर क्रिकेट इज अन इंटरनॅशनल गेम ह्याचा मित्रांनो आन्सर आहे क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय खेळ आहे. त्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 1. क्लीन लाईन्स इज नेक्स्ट टू गॉड लाईन्स. मित्रांनो लक्षात घ्यायचा अर्थ आहे स्वच्छता हा ईश्वर भक्तीचा मार्ग आहे. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईव्ज म्हणजे झाडे वाचवा जीवन वाचवा. अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व जे ट्रान्सलेशनचे क्वेश्चन आहेत तुम्हाला अशा प्रकारचे मित्रांनो आन्सर असणार आहेत. आता लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला मी जुलै मित्रांनो 2024चा जो क्वेश्चन पेपर आहे तो तुम्हाला मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हा जो क्वेश्चन पेपर आहे तुम्ही मित्रांनो ह्याचा आधार घेऊन मित्रांनो तुम्ही बाकीचे क्वेश्चन सोडू शकता. तुम्हाला समजलं असेल कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात, त्याचे कशा प्रकारे आन्सर लिहायचे आणि तुम्हाला फॉर्मॅट वगैरे सर्व गोष्टी समजलेल्या असतात. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.